कारण आता आमचं लग्न जवळ आल्यामुळं बकरी सांभाळायला त्यांना आणल्यात. कारण ही परिस्थिती आम्ही सुद्धा काढली आहे. आज ते आमच्याकडे बकरीवाळा आल्यात, त्यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळं. कारण जी पूर्वी घडलंय ना, पण आज पण खंडोबापाशी पाठ रावण जाळल्यावर जत्रा फुटती. नमस्कार मित्रांनो, आज दसऱ्याचा दिवस आहे, पण 9 दिवसाचा नवरात्रान झालं. 10व्या दिवशी दसरा आला. तर हे आपटा म्हणल्या जातो याला, पण आपट्याला आज सोनं म्हणल्या जातं. पण ह्या सोन्याला आज इतकं जे महत्व आहे, तर आज लयच महत्व असतं दसऱ्या दिवशी. कारण गाड्यांना वापरणं किंवा नवलोखंड आपण संध्याकाळी धुणार पुजणार, गाडी असू किंवा आपल्या घरच्या सुद्धा काही वस्तू की असू, त्यांना धुवून पुजणार, त्यांची सेवा भक्ती करणार. कारण वर्षातून एक दिवस त्यांची सेवा केल्या जाते. तेव्हा एक मला सांगण्याचा उद्देश आला. तर दसरा म्हणजे हा लय मोठा आजचा दिवस आहे. तेव्हा रामाने रावणाला मारल्या गेलं. कारण का, त्यांची म्हणजे अशी राणी वागणी किंवा जरा बदल असल्यामुळं त्यांना त्या गोष्टी कराव्या लागल्या. कारण त्यांची सीता पण पळवून नेली होती. तर ते त्यांच्या हातून पण रावणाच्या हातून वाईट गोष्टी घडल्यामुळं त्यांना रामाला मारावं लागलं, रावणाला. कारण वाईट गोष्टी लय व्हायला लागल्या. त्याच्यामुळं रामाने त्यांना मारून टाकलं. कारण जिकडं तिकडं आग लागायला लागली म्हणून त्यांना दसऱ्या दिवशी. नमस्कार मित्रांनो, आता दसरा सुरू झाल्यामुळं ना भरपूर आता पाहुण्या रावळ्याची आमंत्रण यायला लागली. आणि जत्रा खेळबिळ आता भरपूर होणार. 15 दिवस ना भरपूर चालू आहे. म्हणजे आता संधी इतकी मटण खायची आणि जाणं त्यांच्या घरी पाहुण्या रावळ्याच्या महत्वाची गोष्ट आहे. कारण एकदा दसरा दिवाळी आमची आली की आमची बकरी इकडून तिकडून निघून जाणार. कारण ज्या त्या पोटाया मागे ज्या मार्गाने जाणार ती निघून. आता जिजुरी ना आज कडी पठार म्हणजे फुल. आणि सर्व जेवढी आपली जेवढा आपला समाज आहे तेवढ्यांचं ते आपलं कुलदैवत आहे कडी पठार. पण आज आतापासूनची सुरुवात होईल कडी पठारापाशी माणसाची येण्या जाण्याची. तर पाठ 5 वाजता जेव्हा रावण जाळतील तेव्हा जिकडे तिकडे पब्लिक होईल. तर आज जेजुरीला लय मोठी हवा आहे, बघण्यासारखी एकदम. जे कोण गेलं नसेल त्याने जेजुरगडाला जावं. कारण आपलं कुलदैवत आहे ती. आजच्या दिवसाचे जे महत्व आहे दसऱ्याच्या, वाईट गोष्टीचा नाश आणि चांगल्या गोष्टीचं महत्व हे कळालं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, तर दसऱ्याच्या आज सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. तर आज दसरा म्हणजे सर्व वाईट गोष्टींचा नाश आणि चांगल्या गोष्टींची सुरुवात म्हणजे दसरा. तर प्रभू श्रीरामांनी आज सीतेचं अपहरण केलेल्या रावणाचं वध केला आणि दहन केलं गेलं. त्याच्यामुळे आपण आज दसरा साजरा करतो. त्यामुळे पुन्हा एकदा दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा थेट वाड्यावरून. मग महादेव कटके कसं काय? बरं चाललंय. आता हे आमचं बकरीवाळा आणल्यात त्यांना. कारण आता आमचं लग्न जवळ आल्यामुळं बकरी सांभाळायला त्यांना आणल्यात. कारण ही परिस्थिती आम्ही सुद्धा काढली आहे. आज ते आमच्याकडे बकरीवाळा आल्यात, त्यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळं आज ते 7-8-10 दिवस आता आमच्या बकऱ्याकडे आहेत ते. कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी वेगळी, कधी बदलल ते सांगू शकणार नाही. पण जी ही परिस्थिती होती ही स्वतः आमची होती. कारण आम्ही सुद्धा जगाची बकरी वळली. कारण लय भारी बकरी वळली. कारण आमच्या परिस्थितीचा काळच होता. पण तो काळ आज दूर झाला
ही जाण आम्हाला पण राहिली आहे. आहे ना. कारण ते वनवास आम्ही भोगलेलो इथं, त्याच्यामुळं आम्हाला चांगली जाण आहे, त्याची आठव आहे. आहे ना. तर ह्याच पण दिवस हा. कधी नाही कधी नाही राहायचं. नाही राहायचं, बदलणार आहेत ती. ते आता लय अडचणीत आल्या त्या, पण त्यांचं पण असं आहे की जी काय रोज मागतील तो पण त्यांना बिचाऱ्यांना द्यायचा. कारण आपलं पण त्यांनी लय मोठं राखलंय, आणि अशा काळात येणं किंवा आपली बकरी सांभाळणं फार मोठं महत्वाचं आहे. आणि जे त्यांनी पण एक असं म्हणजे उपकार एखाद्यावर जर केलं तर त्यांचं पण बिचाराचं एक बाळमामान चांगलं करावं अशी माझी पण इच्छा आहे. ह्यातून त्यांना बाहेर काढावा. मग कटके भाऊ न कसं काय वाटतंय? आधी जेवण खावण कसं काय मजेशीर का नाही? हा, ते पण असं खुश आहेत नसतं. कारण आमची पहिली पण 4 दिवस वळल्यात, आता पण 4 दिवस पडल्यात वळल्यात या, आणि आता उद्या सकाळ किंवा आता निघून जाणार आहेत ते. परत आमच्याकडे रविवारी येणार आहेत. रविवार ते 8 दिवस बकरी, सोमवार 9 दिवस, मंगळवार 10 दिवस बकरी वळणार आहे आपली. कारण कटक्याचा आपल्याला अनुभव भारी आला, आणि इमानदारी माणूस, इमानदारीत कष्ट करणारा माणूस, पण साधा माणूस. हा, साधा. कसं काय वाटत पाहुणं? हा, साधं.